आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशन ऐसा यांच्या वतीनं देण्यात येणारा मानाचा AEASA जीवन गौरव पुरस्कार 2026 ज्येष्ठ वास्तुविशारद नचिकेत पटवर्धन आणि ज्येष्ठ अभियंता दिवाकर निमकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. वास्तुकला अभियांत्रिकी क्षेत्रात तसेच ऐसा संस्था व पुणे शहराच्या विकासात त्यांनी दिलेल्या दीर्घकालीन व मोलाच्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी PYC हिंदू जिमखाना भांडारकर रस्ता पुणे इथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमात ज्येष्ठ अभियंता व SJ कॉन्ट्रॅक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुहास जंगले, ज्येष्ठ वास्तुविशारद VV बडवे आणि ज्येष्ठ अभियंता CE गोळसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ वास्तुविशारद संध्या शहा लिखित नरी गांधी द डिव्हाइन आर्किटेक्ट ऑफ ऑर्गॅनिक फार्म या ग्रंथाच्या पहिल्या खंडाचं प्रकाशन करण्यात आलं. तसेच नामवंत वास्तुविशारद मनीष बँकर यांचं विशेष व्याख्यान उपस्थितांना मार्गदर्शक ठरलं. कार्यक्रमास वास्तुविशारद, अभियंते, बांधकाम क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि आमंत्रित पाहुण्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. AESAचे अध्यक्ष महेश बांगड यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत पुण्याच्या विकासात AESAच्या 56 वर्षांच्या योगदानाचा गौरव केला. 1970 साली स्थापनेपासून AEASA ही संस्था ज्ञानाचा प्रसार, मूल्याधारित व्यवसाय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधत बांधकाम क्षेत्रात सातत्यानं कार्यरत आहे. वास्तुकला व स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य समाजासमोर आणण्यासाठी दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार हे बांधकाम क्षेत्रात मानाचं स्थान प्राप्त करून देत आहेत. Honored by the AESA award. It's an organization which has sky is the limit for their activities, and I wish them all the best, especially the student level activities that they are carrying out. It's very necessary for the building profession to be oriented from what the students need and as against the business end of it. So I'm particularly happy with their educational front, and events like this are a good way to expose the real issues if and when they come out. कार्यक्रमातला महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लाईफटाईम मिळणाऱ्या व्यक्तींचा सत्कार. एक अवॉर्ड मला म्हणजे दिवाकर निमकर यांना इंजिनियर म्हणून देण्यात आलं आणि नचिकेत पटवर्धन यांना आर्किटेक्ट म्हणून देण्यात आलं. या दोन्ही अवॉर्डसाठी गेले 3 महिने जवळजवळ प्रयत्न करावा लागतो. कारण म्हणजे ती कमिटी असते, कमिटी सिलेक्ट करते, मग सब कमिटी टू एक्झिक्युटिव्ह कमिटी असा तो मोठा एक लॉंग प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधनं ते सिलेक्शन झालेलं असतं. तर याच्यानंतर आजच्या दिवशी हा समारंभ योग्य रीतीने पार पडला आणि आम्हाला अतिशय आनंद झाला. श्री जंगले हे आजच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून होते. जंगले हे SJ कन्स्ट्रक्ट म्हणून कंपनी आहे, त्याचे ते मालक आहेत. त्यांच्या हस्ते हा आजचा समारंभ झाला आणि समारंभाला बडवे सर आणि गोडसे सर आमचे हे या असोसिएशनचे अनेक वर्षापासूनचे मेंबर आणि आमचे मेंटॉर आहेत सगळ्यांचे, तेही उपस्थित होते. अशा रीतीने हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पडला. मी राजीव राजे, आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशनचा अध्यक्ष. यावर्षी आत्ता हा जो कार्यक्रम आम्ही आत्ता केला तो दरवर्षी गेले 25 वर्ष करतोय की ज्याच्यात एक आर्किटेक्ट आणि एक इंजिनियर ज्यांनी अनेक वर्षांची सेवा दिलेली आहे अशा लोकांचा आम्ही सत्कार करतो आणि त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून दरवर्षी देतो. तर एक इंजिनियर आणि एक आर्किटेक्ट यावर्षी आर्किटेक्ट नचिकेत पटवर्धन आणि इंजिनियर दिवाकर निमकर अशा दोघांना आम्ही सन्मानित केलं. आणि त्याचबरोबरीने आर्किटेक्ट नरी गांधी नावाचे एक नावाजलेले मुंबईतले आर्किटेक्ट होते की ज्यांच्या बाबतीत एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे. अर्चना शहा नावाच्या आर्किटेक्टनी पुस्तक त्यांच्यावर पब्लिश केलं. त्या पुस्तकाचं पब्लिकेशन हे आजच्या मुहूर्तावर झालं. हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. पुण्यातले नामवंत आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स हे सर्व एका बॅनर खाली येतात एसाच्यामुळे. आणि ही एकमेव
संस्था अशी आहे की ज्याच्यात नुसते आर्किटेक्ट्स नाही तर आर्किटेक्ट, इंजिनियर, सर्वेअर, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स सर्व एका बॅनर खाली येऊ शकतात तिथे. त्यामुळे आपण पाहालच की हे खूप इंटरॅक्शन खूप चांगली होते, एकमेकांची ओळखी होतात आणि त्यामुळे शहराची सुधारणा कशी व्हायला पाहिजे किंवा शहरामध्ये काय काय गोष्टी करायला पाहिजे या बाबतीतही चर्चा होते आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यरत असतो. Asia book launching event. I'm very thankful and I feel so honored that they organize this book launch, which is my journey with architect Nari Gandhi, whose work is hardly known to the public. I'm sure this documentation will help the fraternity and students and academicians at large. I thank Asia for giving this opportunity and looking forward for many such events. I wish all the best to Asia for doing such good activity and upgrading the professions. Yes, this is architect Manish Banker from Tao Architecture Private Limited, and I'm quite happy to be here at AISA's program. AESA is something which is really turning out to be a very good event. Especially, like it started on time, everything went as per the schedule, and every little detail was taken care of. Like especially greeting with the guests, chief guests, and also the kind of whole process of the event went so well. And I must appreciate all organizing committee to ensure that such wonderfully managed event keep on happening. Especially the content was also good of the presentation, and I must appreciate their appreciation for the book of Nari Gandhi. It was the most genius and legend architect ever happened in India, and I'm quite glad that today I could somehow share some of my experience with the audience here. And I must thank to ISA for inviting me so that I could share whatever I've got little connect with the architect Nari Gandhi. I wish all the best to ISA for the future events.